भारतातील बहुतांश लोक आपले पैसे बँकेत फिक्स्ड डिपॉझिट एफ.डी करून सुरक्षित ठेवतात. परंतु बँकांमधील एफ.डीवर कर टॅक्स या ठिकाणी लागू होतो आणि 40,000 रुपये साठी 50,000 पेक्षा जास्त व्याज मिळाल्यास त्यावर TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स कापला जातो. यामुळे निवृत्त व्यक्तींना नियमित उत्पन्न तर मिळते, पण कर या ठिकाणी भरावा लागतो. अशा वेळी जर तुम्हाला असे सांगितले की 50 लाख रुपयांची एफ.डी करूनही ना TDS लागेल ना कर आणि दरमहा नियमित उत्पन्न मिळेल, तर हे शक्य आहे. आणि यामागे आहे पोस्ट ऑफिसची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. चला तर पाहूया आपण या योजनेबाबतची सविस्तर माहिती. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घ्या पहिली गोष्ट, ही योजना नेमकी काय आहे. तर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही केंद्र सरकारच्या आर्थिक योजनांपैकी एक असून विशेषतः 60 वर्षांवरील नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली आहे. ही योजना तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडू शकता. या योजनेत तुम्ही एक निश्चित रक्कम गुंतवून दरमहा किंवा तिमाही व्याजाच्या स्वरूपात या ठिकाणी उत्पन्न मिळवू शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक 100% सुरक्षित असून सरकारी हमी या ठिकाणी प्राप्त आहे. आता पाहून घेऊया गुंतवणुकीचा परिपाक. 50 लाखाच्या एफ.डीवर किती परतावा या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी गुंतवणूक रक्कम दिलेली आहे, नंतर या ठिकाणी व्याज दिलेले आहे, या ठिकाणी वार्षिक व्याज दिलेले आहे आणि मासिक उत्पन्न दिलेले आहे. तर आता तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. वरील तक्त्यानुसार जर एखाद्या निवृत्त व्यक्तीने 50 लाख रुपये गुंतवले तर त्यांना दरवर्षी 4,10,000 इतका परतावा या ठिकाणी मिळू शकतो. व्याज तिमाही स्वरूपात या ठिकाणी मिळते, म्हणजेच प्रत्येक 3 महिन्यांनी. त्यामुळे दर तिमाही 1,02,500 रुपये या ठिकाणी मिळते. आता पाहून घ्या या ठिकाणी महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत. तर वयाची अट जी आहे ते अर्जदाराचे वय किमान 60 वर्ष असणे या ठिकाणी आवश्यक आहे. 55 ते 60 वर्षाच्या वयोगटातील निवृत्त कर्मचारी देखील या ठिकाणी पात्र असतात. डिफेन्स रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी किमान वय 50 वर्ष आहे. दुसरे वैशिष्ट्य पाहून घ्या गुंतवणुकीची मर्यादा. एका खात्यावर 30 लाख रुपयांची कमाल गुंतवणूक या ठिकाणी करता येते. मात्र जर जोडप्याने म्हणजेच जॉईंट अकाउंट दोघांच्या नावाने किंवा एकाधिक खाते उघडली तर एकूण रक्कम 50 लाखांपर्यंत या ठिकाणी वाढवता येते. आता पुढे पाहून घ्या मुदत कालावधी काय आहे. तर या योजनेचा कालावधी जो आहे तो 5 वर्षाचा असतो. मुदतीनंतर 3 वर्षांनी एकदाच योजनेत मुदतवाढ या ठिकाणी करता येते. आता पाहून घ्या व्याजदर जे आहे ते सध्या योजनेवर दर तिमाही 8.2% वार्षिक व्याज या ठिकाणी मिळत आहे. तर व्याजदर सरकार दरवर्षी या ठिकाणी अद्ययावत या ठिकाणी करत असते. आता पुढले वैशिष्ट्य पाहून घ्या व्याजाचे पेमेंट. दर 3 महिन्यांनी तुमच्या खात्यावर व्याज या ठिकाणी जमा होते. हे उत्पन्न निवृत्त व्यक्तींसाठी स्थिर आणि विश्वासार्ह या ठिकाणी आहे. आता पुढले वैशिष्ट्य पाहून घ्या TDS आणि कर नियम. जर एकूण व्याज 50,000 पेक्षा कमी असेल तर TDS या ठिकाणी लागू होत नाही. जास्त रक्कम असल्यास तर फॉर्म नंबर 15H किंवा 15G भरल्यास TDS या ठिकाणी तुम्हाला टाळता येतो. गुंतवणूकदाराला 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर सवलत या ठिकाणी मिळत असते. आता पाहून घ्या योजनेचे फायदे. 100% सुरक्षित गुंतवणूक आहे सरकारच्या हमीसह. दुसरा फायदा जो आहे तो उच्च व्याजदर. बँकेच्या एफ.डी पेक्षा जास्त या ठिकाणी व्याजदर मिळतो. कर सवलत उपलब्ध आयकर कलम 80C अंतर्गत. चौथं पाहून घ्या नियमित उत्पन्न. प्रत्येक 3 महिन्यांनी मिळणारे या ठिकाणी व्याज आहे. नंतर TDS टाळण्याची सुविधा. फॉर्म 15H किंवा 15G भरून या ठिकाणी TDS टाळता येतो. तर मुदतवाढ शक्य. 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षांची या ठिकाणी मुदतवाढ या ठिकाणी करता येते. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज कसा करायचा. जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे. नंतर SC/SS अर्ज फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरावा लागतो. त्या ठिकाणी तुमचे आवश्यक कागदपत्रे द्यायची, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा पुरावा, डेट ऑफ बर्थ किंवा रिटायरमेंट लेटर, पासपोर्ट साईजचे फोटो, तसेच पेमेंट चेक किंवा नेफ्ट किंवा RTGS द्वारे या ठिकाणी तुम्हाला करता येते.
खाते उघडल्यानंतर तिमाही व्याज तुमच्या सेव्हिंग खात्यावर या ठिकाणी जमा होत असते। आता जाणून घ्या मुदतपूर्व पैसे काढण्यावर नियम आहेत। जर तुम्ही 1 वर्षाच्या आत पैसे काढले तर कोणताही परतावा या ठिकाणी तुम्हाला मिळत नाही आणि 1 ते 2 वर्षांमध्ये तुम्ही पैसे काढल्यास 1.5% दंड या ठिकाणी आकारला जातो। 2 वर्षानंतर काढल्यास 1% दंड या ठिकाणी आकारला जातो आणि 5 वर्षानंतर तुम्ही रक्कम काढू शकता किंवा 3 वर्षांनी योजनेत मुदतवाढ करून पुन्हा गुंतवणूक या ठिकाणी तुम्ही करू शकता। आता जाणून घ्या महत्त्वाच्या सूचना काय आहेत। SC, SS योजना NRI किंवा हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली साठी उपलब्ध नाही। अर्ज करताना SC, SS खाते वेगळे उघडावे लागते। यामध्ये सामान्य सेव्हिंग खाते या ठिकाणी जोडता येते। एका वेळी 30 लाख मर्यादा आहे, पण संयुक्त गुंतवणुकीने जसे पती पत्नी जर असेल तर ही मर्यादा या ठिकाणी वाढवता येते। आता या योजनेचा आपण निष्कर्ष जाणून घेऊया। पोस्ट ऑफिसची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही योजना निवृत्त जीवनात आर्थिक स्थैर्य देणारी योजना आहे। 50 लाखांपर्यंत गुंतवणूक करूनही TDS नाही आणि टॅक्सही नाही आणि नियमित उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला मिळवता येते। बँक FDच्या तुलनेत जास्त व्याज, सरकारी हमी, कर सवलती आणि सुरक्षितता या सर्व बाबी लक्षात घेतल्यास ही योजना निवृत्त नागरिकांसाठी आदर्श पर्याय ठरते। जर तुम्ही किंवा तुमचे पालक, आजी आजोबा किंवा वडीलधारी मंडळी आर्थिक स्थिरता शोधत असतील तर या योजनेचा लाभ घेणे अत्यंत योग्य आणि त्यांना उपयुक्त ठरणार आहे। तर ही होती आजची आपली योजनेची माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत धन्यवाद।